मंडळी, मी तुमचा मी आज निघालोय एका अशा हॉटेलला. आज आम्ही तारेपाली रोड लगत निघालोय आणि आज आम्ही एका अशा हॉटेलला जाणार आहे जिथे जेवण एकदम क्वालिटी आणि खतरनाक भेटतंय. तर आता आज माझ्यासोबत आहेत विशाल दादा, त्यांनाच घेऊन आम्ही बरोबर निघालोय. आणि आज आम्ही ज्या हॉटेलला जाणार आहे तिथले इथलं जेवण जे आहे ना ते टेस्टसाठी कसं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. चला आता वेळ न घालवता व्हिडिओला पहिले लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा. पावसाचा दिवस चालू आहे, बाहेर तुफान पाऊस चालू आहे आणि असल्या भर पावसात आमची स्वारी एका हॉटेलला निघाली आहे जिथं आज आपल्याला मस्त अशी थाई आपण टेस्ट करण्यासाठी जाणार आहे. तर असंच तुमचं भरपूर प्रेम देत राहा. आता चला मी तुम्हाला हॉटेलला घेऊन चालतो. निघालो होतो आपल्या काशी सातारा रोडला, जे हायवे लगत आम्ही निघालो होतो. आणि माझ्यासोबत आहेत माझे मित्र विशाल भाऊ. त्यांच्या बरोबर आता मी एका हॉटेलला आलोय. त्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल अजिंक्य. हॉटेलचं नाव तर मी बऱ्याच लोकांकडून ऐकलं होतं. आज भाऊंबरोबर इथं जेवण करण्याचा पण योग आला आणि त्याच आता आम्ही हॉटेलला आलोय. हॉटेलला आल्यानंतर त्यांची इथली भाऊ आपण जे चिकन थाळी मागवले ना ते आता आम्ही टेस्ट करणार आहे आणि त्याची टेस्ट कशी आहे ती सांगणार आहे. मी सगळ्यात पहिल्यांदा मी टेस्ट करायच्या आधी, इतर वेळेस तर मी टेस्ट करतो, मी टेस्ट करायच्या आधी भाऊंना आपण टेस्ट करायला सांगू. भाऊ मग थाळीची कॉस्टिंग काय वाटते तुम्हाला, कशी आहे, लोकांना खिशाला परवडेल अशीच आहे आणि अशीच आहे का नाही? खिशाला परवडेल अशी आहे. 220 रुपये 220 रुपये अनलिमिटेड आहे. आणि हे कसं आहे की इथं येऊन पोट भरून जेवू शकतात. ओके ओके. आणि आता ते पर्यटनासाठी लोक वगैरे येतात त्यांना तुम्ही काय सांगताल? की एकदा भेट द्या बाबा की कसं आहे कसं नाही ते. आणि कसं आहे आपल्या इथं खोनबाजी पाली आहे किंवा रिव्हर्स पॉइंट वगैरे आहेत आपल्या इथं, त्यामुळे ते विजिट करू शकतात. करू शकता इथे. ओके ओके दादा. भाऊ मग तुम्ही आता आपल्या या थाळीतलं काय टेस्ट करणार आहे? बैलाला टेस्ट करणार आहे कारण की बाहेर पाऊस खूप पडतो. होय काय? टेस्ट करायला करून बघणार आहे. चालतंय की भाऊ, मग टेस्ट करून ते सांगा मला टेस्ट साठी कसं आहे. एकदम भारी म्हणजे टेस्ट. आणि त्यामध्ये तुम्हाला असं वेगळं काय वाटतंय? मसाल्यांचा वापर वगैरे नाही, जास्त काही वापर नाही. प्रॉपर एकदम ते चिकन सुक्का त्यांनी बनवलेलं आहे. बाहेर आता एवढा पाऊस पडतोय आणि एवढ्या पावसात आपण तरी इथं हॉटेलला आलोय. हॉटेलला आल्यानंतर इथली जी हॉटेलची जी चिकन सुक्याची जी टेस्ट आहे ना ती तुम्हाला खरंच आवडली का? एकदम मस्त ना. मग तेच आता ही तर बाहेर आहे. थाळीची क्वांटिटीच्या बाबतीत काय वाटतंय तुम्हाला? नाही म्हणजे थाळीमध्ये क्वालिटी खरंच मस्त आहे असं तुम्हाला म्हणजे ते एक बाईट घेऊनच जाणवलं. आता मी सुद्धा त्याची टेस्ट करून बघतो आणि ते टेस्ट साठी कसं आहे ते तुम्हाला सांगतो. म्हणजे भाऊंनी जी टेस्ट केली ना ती त्यांना आवडली. आता ते स्वतःच बोलले मला, म्हणजे त्यांनी चिकन सुक्का स्टार्टला ट्राय केला होता. बाहेर खरंच तुफान पाऊस आहे. आम्ही आलो होतो आज इथं आणि हायवे लगत जाता जाता योग आला या हॉटेलला यायचा. आता पहिल्यांदा आहे ना त्यांचे जे गरमागरम रोटी आहे ना त्याचं कॉम्बिनेशन आणि ते तांबडा पांढरा जो रस्सा आहे ना त्याचं कॉम्बिनेशन, खाद्या नाही त्याचं कॉम्बिनेशन आहे ना, गरमागरम रोटेले आणि त्याचं जे कॉम्बिनेशन आहे ना ते करून आपण बघूया की ते दोन्ही टेस्टला कसं आहे. पहिल्यांदा तो लिंबू आहे ना, तो लिंबू आपण त्या रश्श्यामध्ये पिळून घेऊ म्हणजे जेणेकरून त्या रश्श्याची जी टेस्ट आहे ना ती आणखीन वाढेल आणि टेस्ट साठी ते मस्त लागेल. गरमागरम रोटी वरण असं ते पूर्ण त्यांनी प्रॉपर झणझणीत दिसतं एकदम, असं तेल वगैरे तेलकटपणा जे काय बोलतात ज्याला कट खायला आवडतो त्या टाइप मध्ये आहे हा रस्सा. भाऊ जसे मला बोलले ना यांच्यातलं जेवण एक बाईट घेतल्यानंतर त्यांना भारी वाटलं, तसं मला या रस्त्याबद्दल झालंय. म्हणजे रस्ता गरमागरम आहे, रोटी गरमागरम आहे, टेस्ट एवढी गरमागरम म्हणजे खट्टच आहे एकदम टेस्ट. आणि एवढ्या पावसाच्या वातावरणात एवढं गरमागरम जेवण आणि त्या रस्त्यामध्ये त्यांनी तो मसाल्यांचा वापर केलाय ना काही शपथ खतरनाक आहे. आणि त्याच्या साईडला तो पांढरा रस्ता आहे तो पण आता आपण टेस्ट करून बघू, त्यामध्ये आणखी काही युनिक वाटतंय.
यांच्या इथं रस्त्यांमध्ये आहे ना मसाल्यांचा पुरेपूर वापर केलेला आहे. म्हणजे दोन्ही रस्ते मी टेस्ट केले, दोन्हीमध्ये सुद्धा मसाल्यांचा जो वापर आहे ना एकदम भारी केलेला आहे, जेणेकरून त्या रस्त्याला जी टेस्ट आहे ना ती आईच्या हातची जशी टेस्ट असते तशी येऊन जाते. आणि त्याच्या साईडला आता आपल्याला मस्त असं चिकन सुक्का, भाऊ मी सुद्धा चिकन सुक्का आहे ना ते टेस्ट करून घेतो, ते टेस्ट साठी कसं आहे ते यांना सांगतो. आता जे चिकन सुक्का आहे ते चिकन सुक्का सुद्धा आपण टेस्ट करून बघूया. चिकनची क्वांटिटीच्या बाबतीत आहे ना बाई, चिकनची क्वांटिटी यांनी खरंच मस्त दिल्या, खरंच भारी वाटलं. म्हणजे अप्रतिम. म्हणजे चिकन जे आहे ना ते सुद्धा टेस्ट साठी मस्त आहे. असं एकदम त्यांनी भारी ते काय बोलतात शिजवून वगैरे मस्त पैकी त्याला ते मसाल्यामध्ये हे करून सुक्क बनवलंय ते. आणि ते सुद्धा टेस्ट साठी मस्त आहे. गरमागरम रोटी प्लस त्याबरोबर तुम्हाला चिकन सुक्का, बाजूला तांबडा पांढरा रस्सा, जे तुमच्या लोकांचं जे प्रेम असते ना ते असते. आणि त्याचबरोबर आपल्याला मस्त असं त्यांनी ते सोलकडी वगैरे दिल्या, त्याच्या साईडला मस्त अशी कोशिंबीर आहे. एवढं सगळं तुम्हाला या थाळीत भेटतंय. आणि ही थाळी आता कितीला भेटते ही भावनगुड नाही का, कारण की थाळीची कॉस्टिंग आणि थाळीतलं जे क्वांटिटी आहे ना ती तुमच्या खिशाला परवडेल अशीच आहे. आणि मला तर थाळी जी आहे ना ती भारी वाटली. म्हणजे तुम्ही जर इथं, मी तुम्हाला खरंच सजेस्ट करेन, जर तुम्ही आपल्या सातारला किंवा कुठं इतर ठिकाणी जर असं पर्यटनासाठी येणार असाल, आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, पर्यटन तर तुफान चालू आहे. म्हणजे पर्यटकांसाठी जेवणाचा मस्त असा स्पॉट आहे ना काशी हायवे लगत आहे की हॉटेल अजिंक्य, तिथे येऊन तुम्ही मस्त असं जेवण करू शकता. त्याच्या इथलं गरमागरम जेवण, आता बघा ढेकर सुद्धा यायला लागलेत, जेवण एवढं भारी आहे, 2-3च बाईट खाल्लेत. आता हे सगळं संपवून घ्यायचे. भाऊंना विचारूया थाळीची कॉस्टिंग काय आहे, आणि लवकरच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पण भाऊंना आधी कॉस्टिंग विचारून घेऊ. खिशाला परवडेल अशी आहे, 220 रुपये ताट. 220 पण रुपयाला तिथं अनलिमिटेड आहे. अनलिमिटेड. आणि हे कसं आहे की इथं येऊन पोट भरून जेवू शकतात. ओके ओके. बऱ्यापैकी जी पब्लिक आहे ना, तुम्ही पर्यटनासाठी इकडे येणार असाल तर एकदा हॉटेल अजिंक्य आपल्या काशी हायवे लगत स्थित आहे, काशी सातारा हायवे लगत स्थित आहे, एकदा येऊन नक्की विजिट करा. त्यांच्यातलं जे जेवण आहे ना ते टेस्ट साठी कसं आहे कमेंट करून मला नक्की सांगा. आता यानंतरचा व्हिडिओ आहे ना तो लवकरच पडेल. कराड साईडला आपला तो शूट चालूच आहे, तो शूट कम्प्लीट झाला की त्यानंतर तो व्हिडिओ पडून जाईल. तो तात्पुरतं आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढं, धन्यवाद.